लेवी वंशातल्या एका पुरुषाने जाऊन लेवीची कन्या बायको केली. ती स्त्री गर्भवती होऊन तिला मुलगा झाला. तो बालक सुंदर आहे हे पाहून तिने त्याला 3 महिने लपवून ठेवले. पुढे त्याला लपवून ठेविता येईना म्हणून तिने लव्हाळ्याचा एक पेटारा करून त्याला डांबर व राळ चोपटली. त्या पेटाऱ्यात तिने त्या बालकास घालून नदीकाठच्या लव्हाळ्यात नेऊन ठेवले आणि त्याचे पुढे काय होते ते पाहाव्यास त्याची बहीण दूर उभी राहिली. मग फारोची मुलगी नदीवर स्नान करावयास आली. तिच्या दासी नदीच्या कडेने चालल्या असता लव्हाळ्यामध्ये तो पेटारा तिच्या नजरेस पडला. तो आणावा तिने आपल्या एका दासीस सांगितले. तो उघडून पाहता तिच्या दृष्टीस ते बालक पडले आणि पहा तो मुलगा रडत होता. तिला त्याचा कळवळा आला व ती म्हणाली, हे कोणातरी इब्राचे बालक आहे. तेव्हा त्या बालकाची बहीण फारोच्या मुलीस म्हणाली, आपणाकरिता मुलास दूध पाजाव्यासाठी इब्री स्त्रियातून एखादी दाई बोलावू काय? फारोच्या मुलीने तिला म्हटले, जा बोलाव. तेव्हा ती मुलगी जाऊन त्या बालकाच्या आईला घेऊन आली. फारोच्या मुलीने तिला म्हटले, ह्या मुलाला घेऊन जा आणि माझ्याकरिता ह्याला दूध पाज, म्हणजे मी तुला वेतन देईन. मग ती स्त्री त्याला घेऊन गेली व दूध पाजू लागली. ते मूल मोठे झाले तेव्हा ती त्याला घेऊन फारोच्या मुलीकडे गेली आणि तो तिचा पुत्र झाला. तिने त्याचे नाव मोशे ठेविले, कारण ती म्हणाली, मी त्याला पाण्यातून बाहेर काढिले.